हॅलो, नमस्कार. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवातसुद्धा किचनपासूनच झाली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि या वेळेपर्यंत माझा जो सगळा स्वयंपाक आहे तर तो आटोपला आणि त्यानंतर मग सुरू आहे साफसफाईचे कामं. जो स्वयंपाक आहे तर तो ना लवकर आटोपून गेला की बाकीचे जे आपले कामं आहेत तर ते करायला आपण मोकळे असतो. आणि त्यातल्या त्यात बघा, शाळेच्या मुलांचे टिफिन्स असतात, ऑफिसला जाणाऱ्यांचे टिफिन्स असतात किंवा मग जे कोणी घरी आहेत तर बघा, आता माझ्यासोबत ना माझी सासूबाईसुद्धा राहते. तर म्हाताऱ्या माणसाला बघा कधी कधी मग लवकरच भूक वगैरे लागते. तर त्यामुळे ना आपला जो स्वयंपाक आहे, स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते आधी ना सकाळी आटोपून गेलं की त्यानंतर मग आपले घरातले बाकीचे जे कामं आहेत तर ते आपण करण्यासाठी मोकळे असतो. तर इथे सानूचा जो टिफिन आहे तर तो मी पॅक करून घेते. तिचे पप्पा सकाळीच ऑफिसला गेलेले, सध्या आता ते बाय रोड त्यांचं ना गोंदियाला जाणं चालू आहे. त्यांची जी जॉब आहे तर ती एका ठिकाणी अशी ना स्टेबल राहत नाही. कधी कुठल्या स्टेशनवर काम असतं, कधी कुठल्या स्टेशनवर काम असतं, कधी ट्रेननी जातात, कधी बाय रोड जातात. आणि त्यातल्या त्यात बघा डे वाईज ट्रेना असतात. तर मग जाण्याची जी टायमिंग आहे त्यांची तर तीसुद्धा म्हणजे अशी एक ठराविक वेळ नसते. कधी 7ला निघतात, कधी 6:30ला निघतात, कधी 7:45ला निघतात, कधी 8:30ला निघतात. पण माझा जो स्वयंपाक आहे तर तो मी सकाळीच बनवून घेते. कारण बघा मग मुलांच्यासुद्धा शाळेची वेळ होते आणि सोबतच तिघांच्याही निघण्याच्या वेळ वेगवेगळ्या आहेत. कधी जर ते सानूच्या वेळेवर निघाले तर मग सानू त्यांच्यासोबत जाते. पण जर सकाळी जर ते निघाले तर सानूची 8:45ची निघण्याची वेळ आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मिस्टरांची जाण्याची वेळ नाही, पण सानूची जी वेळ आहे तर ती ठरलेली असते. ती घरी सकाळी 8:45ला निघून जाते आणि किट्टू जी आहे तर ती 11 वाजता निघते. तर सगळ्यांच्या अशा वेगवेगळ्या वेळा असतात. तर माझा जो स्वयंपाक आहे तर तो सगळ्यात आधी ना सकाळी मी आटोपून घेते आणि त्यानंतर मग घरातले बाकीचे जे कामं आहेत तर ते करायला घेते. तर सानूचा टिफिन पॅक करून घेतला आणि आता बघा सध्या ना तापमान इतकं वाढलं आहे की माठातलं जे पाणी आहे ना तर ते बाहेर पूर्ण दिवस थंड राहत नाही. तर म्हणून मग आता ना फ्रीजमध्ये बॉटल्स ठेवायला सुरुवात केलेली आहे मी. म्हणजे जे बाहेर जाणारे आहेत तर त्यांना ना मिक्स पाणी देते, थोडंसं माठाचं आणि थोडंसं फ्रीजचं. तर किमान 4-5 तास तरी ते जे पाणी आहे तर ते छान असं थंड राहतं. आणि त्यानंतर किचन क्लिनिंग करायच्या आधी ना माझी जी बाल्कनी आहे तर त्यामध्ये जे झाडं आहेत तर त्यांना ना पाणी घालून घेते. म्हणजे जोपर्यंत माझं किचन क्लिनिंगचं काम होतं तोपर्यंत जी बाल्कनी आहे आणि जिथे मी पाणी घातलेलं आहे तर झाडातील सगळं पाणी जे आहे तर ते निथरून जाते. सगळं पाणी जे आहे तर ते झाडामधून जितकं एक्स्ट्राचं पाणी आहे खाली सांडते तर ते सगळं पाणी खाली येऊन जातं आणि त्यानंतर मग मला जी बाल्कनी आहे तर ती स्वच्छ करायला बरं पडतं. तर म्हणून मग किचन क्लिनिंग करायच्या आधी, गॅस ओटा स्वच्छ करायच्या आधी ना बाल्कनीमध्ये जे झाडं आहेत तर त्यांना मी पाणी घालून घेते. बऱ्याच वेळांना तुमच्या कमेंट असतात की माझे जे झाडं आहेत तर ते खूप छान असे हिरवेगार आणि फ्रेश टवटवीत दिसतात. तर बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की कुठलं खत मी झाडांना देते म्हणून. तर झाडांसाठी कुठलंही खत मी वापरत नाही. किचनमध्ये बघा, आपण जे डाळ तांदूळ धुतो आणि जेही भाजी वगैरे आपण धुतो तर त्याचं पाणी फेकून न देता तेच पाणी बघा झाडांना घालायचं. या पाण्यामुळे ना झाडांना खूप छान असं फर्टिलायझर मिळतं आणि बाकी दुसरं कुठलंही खत तुम्हाला झाडांना घालण्याची गरज पडत नाही. आतापर्यंत तरी मी झाडांना कुठलंही खत घातलेलं नाही. भविष्यामध्ये जर कधी वापरलं तर तो विषय वेगळा, पण अद्याप तरी मी झाडांना कुठलंही खत घातलेलं नाही. आणि सध्या बाल्कनीमध्ये झाडं बघाल ना इतके सगळे झाडं झाले आहेत की आता बघा इथे ना म्हणजे कूलर लागेल. उन्हाळा चालू झाला आहे आणि आता या खिडकीमध्ये ना, या बाल्कनीमध्ये ना कूलर लागतो आमचा. तर खरंच ना विचार येतो आहे की झाडं कुठे ठेवावे आणि कूलर कुठे लावावा म्हणून. कारण बघा काही काही झाडं ना आपल्याला पसंत येत जातात आणि आपण ते घेत जातो. त्यानंतर माझी सवय आहे की एकाच झाडापासून पुन्हा आणखीन नवीन नवीन झाडं लावायची, म्हणजे कटिंग जगवायची. तर असे काय काय एक्सपेरिमेंट माझे चालू असतात. समोर बघा जे रबर प्लांटचे झाडं तुम्हाला दिसत असेल तर ते सुद्धा कटिंगमुळे 3 रबर प्लांटचे झाडं झालेले. आणि हे जे झाड समोर तुम्हाला दिसत आहे कॅलेसियाचं झाड आहे, मागे उन्हामुळे ना इतकं ते खराब झालं होतं की अगदी असं वाटलं मला की नर्सरीतून मी हे आणलं आणि ते मला ना म्हणजे खूप असं म्हणजे उगाच मी ते झाड आणलं म्हणून. पण त्याला मी ना आता सेमी शेडमध्ये ठेवलं. खाली जी बाल्कनी आहे तिथे ठेवलं. आधी ते रेलिंगवर होतं. तर आता ना इतकं छान झालं ते झाड आणि इतकं बुशी झालं आहे.
तर जे इंडोअर प्लांट आहेत म्हणजे बाल्कनीमध्ये सुद्धा इंडोअर प्लांट आहेत, पण हे घरामध्ये सगळे जे हे झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत तर हे घराच्या आतमध्ये राहतात हे झाडं. तर या झाडांनासुद्धा बघा स्प्रे करून घेते, कारण आता सध्या ना उन्हामुळे ना आतमधले जे झाडं आहेत तर त्यांचीसुद्धा माती ना पूर्ण अशी सुकून जाते आणि पानांमधलासुद्धा मॉइश्चर जो आहे तर तो अगदी असा कोरडा झाल्यासारखा दिसतो आणि पानंसुद्धा अशी सुकल्यासारखे दिसतात. तर म्हणून मग 1 दिवसातून 2 दिवसातून हे जे इंडोअर झाडं आहेत ना, जे आतमध्ये ठेवलेली झाडं आहेत तर त्यांनासुद्धा मी स्प्रे करून घेते. आणि बघू शकत असाल अगदी छोट्या छोट्या पॉटमध्ये ना इतके छान आणि बुशी ते झाडं झालेले. आणि तुम्हाला खरं सांगायचं ना, झाडं मला ना इतके आवडतात, म्हणजे कितीतरी माझा वेळ या झाडांसोबत जातो आणि तेवढेच ना कष्टसुद्धा करावे लागतात. खूप वेळ लागतो यांची सेवा शुश्रूषा करायला, पण आवड आहे तर याच्यामध्ये बघा थोडासा वेळ जरी गेला तरी काही फरक पडत नाही. कुकर जो आपण म्हणजे बघा एक सिंपलची ट्रिक तुम्हाला सांगते, की जेव्हा आपण कुकर खोलतो आणि त्यामध्ये जे गरम पाणी राहते तर त्याच्याने ना दुधाचं भांडं विसळून घ्यायचं. दुधाचं भांडं अगदी लवकर स्वच्छ होते. मेन म्हणजे जे गरम पाणी आहे त्याच्यानेच दुधाचं भांडं लवकर स्वच्छ होते. तर कुकरचं पाणी तसंच फेकण्यामध्ये जातं, म्हणून मी ना ते दुधाचं जे भांडं आहे तर ते स्वच्छ करून घेते. कढई जी आहे आपली ना ॲल्युमिनियमची ती खूप अशी खराब होते, तर तिला 1-2 दिवसातून बघा भैया पावडर आणि जे पितांबरीचं लिक्विड विमचं जे लिक्विड असतं तर ते ना लावून ठेवून द्यायचं. बाकीचे सगळे भांडे स्वच्छ करून घ्यायचे. तोपर्यंत ते जे लिक्विड आहे तर त्याच्याने ना कढई जी आहे तर ती बऱ्यापैकी म्हणजे स्वच्छ झालेली असते. त्यानंतर मग ना ती जी कढई आहे तर ती ताराच्या घासणीने घासून घ्यायची, तर छान अशी लक्क चमकते ती कढई. त्यानंतर मग ना गॅस ओटा स्वच्छ करायला घेतला. आणि बघा आतापर्यंत ना माझ्याकडे आई होती, म्हणजे 15 दिवसापासून ना आईच होती माझ्याकडे. आणि तीच बघा बरेचसे माझे जे कामं आहेत तर त्यामध्ये ती ना खूप मदत करायची आणि तिची ना खूप मदत व्हायची मला कामामध्ये. आणि 15 दिवसाच्या नंतर मला तरी असं वाटते की किती दिवसाच्या नंतर ना सगळ्या जे कामाचं ओझं आहे तर ते माझ्या एकटीवर येऊन पडलं आहे. म्हणजे काल बघा आम्ही लग्नाला गेलो होतो आणि सोबतच म्हणजे आईलासुद्धा तिच्या गावाला सोडून द्यायचं होतं. काल मी व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर ती गेलेली गावला आणि त्यानंतर 15 दिवसाच्या नंतर हे जे सगळं कामाचं ओझं आहे तर ते एकटीवर येऊन पडलं. आणि खरं सांगते ना की कामांना मॅनेज करायलाच मला म्हणजे आज ना खूप वेळ झाला. कारण बघा जेव्हा आपल्याला ना कुणाची अशी सवय होते आणि त्याची जेव्हा आपल्याला मदत मिळते ना तर आपल्यालासुद्धा म्हणजे बघा ते जे कामं आहेत तर म्हणजे त्यामध्ये बघा पार्टनरशिप होऊन जाते. आणि नंतर मग जेव्हा सगळे कामं आपल्या एकटीवर येतात तर त्यावेळेला बघा असं वाटतं की बापरे किती सारे कामं आज वाढले की काय. तर असंच माझंसुद्धा झालेलं. तर त्यानंतर मग ना बाल्कनी वगैरे स्वच्छ करून घेतली, झाडून घेतलं, फरशी पुसून घेतली आणि थोडीशी डस्टिंग वगैरे करून घेतली. किट्टूचे सध्या ना पेपर चालू आहे आणि आधामधात तिला सुट्या असतात. तर बघा मधातला जो स्टडी टेबल आहे त्यावर ना तिचं दिवसभर कटिंगचं काय असं काम चालू राहतं. आणि त्यानंतर आजचा ना तिचा पेपर होता आणि लवकरच घरी येते ती 3-3:30च्या दरम्यान घरी येते. तर तिला अगदी ना हलकासा काहीतरी म्हणजे टिफिन हवा होता. तर तिचं म्हणणं होतं की पास्ता बनवून दे म्हणून. तर तिला बघा इथे ना पास्ता म्हणजे स्वयंपाक बनलेला आहे सगळा, पण मेन म्हणजे तिला टिफिनवर घेऊन जायचा होता पास्ता. तिची दीदी तिला बनवून देणार होती, पण दीदी आज शाळेमध्ये म्हणजे गेलेली, तर त्यामुळे मग तिचा तो राहिला पास्ता बनवायचा. तर ती माझ्या मागे लागली की तू पास्ता बनवून दे म्हणून. तर तिच्यासाठी येताना पास्ता बनवायला घेतला मी. आणि तोपर्यंत कपडे आज अगदी थोडेसेच होते, तर बाल्कनीमध्ये ना कपडेसुद्धा धुवून घेतले इकडे मागे आणि बाल्कनीसुद्धा स्वच्छ करून घेते. कारण बघा आपलं जर सगळं घर स्वच्छ असेल आणि बाल्कन्या अस्वच्छ असतील तर तेच पायांना सगळे घरामध्ये येतात आणि पुन्हा सगळं घर घाण होतं. हा जो टिफिन आहे तर तो ना मी मागे ना लोकल शॉपमधूनच घेतला होता, पण इतका छान आहे आणि अगदी असा ना लीक प्रूफ आहे. यातून ना काहीही बाहेर सांडत नाही आणि खूप छान टिफिन आहे. मला तरी ना म्हणजे खूप छान वाटला. तर बघा त्यासोबत ना म्हणजे भाजी वगैरे नेण्यासाठी एक छोटासा बॉक्ससुद्धा दिलेला आहे, तोसुद्धा लीक प्रूफ आहे. आणि जो मोठा टिफिन आहे तर तोसुद्धा लीक प्रूफ आहे. जवळपास 400-450 या रेंजला मला तो मिळालेला. ऑनलाईनसुद्धा मिळतात आणि खूप छान आहे, अगदी असा लीक प्रूफ आहे. त्यानंतर जे कपडे होते तर ते सुद्धा इथे बाल्कनीमध्ये सुकायला घालते. आणि आता बघा म्हणजे ऊन इतकं पडतं आहे की कपडे ड्राय न करतासुद्धा इथे बाल्कनीमध्ये जे कपडे आहेत ना तर ते दुपारपर्यंत छान असे सुकून जातात. म्हणजे जी गरम हवा चालते, आता बघा जी हवा चालत आहे ना तर त्यामध्ये ना अगदी असा ना गरमपणा आहे, तर त्यामुळे ना कपडे वगैरे ना खूप छान असे सुकून जातात.
त्यानंतर मग इथे देवपूजासुद्धा करायला घेतली. तर कधी कधी बघा, जर माझ्या मागे घाई असली ना, तर देवपूजासुद्धा आईच करून द्यायची. 1-2 व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं, की ती होती ना, तोवर मला ना खरंच कुठल्याच कामाची टेन्शन नव्हती. पण बघा, ती तरी किती दिवस थांबणार होती, कारण प्रत्येकाला आपापलं घर लागतं आणि आपापलं जे म्हणजे घरी जावंच लागतं. तर चला असो, अशा पद्धतीने माझी जी देवपूजा आहे तर ती आटोपलेली. आणि बघा, इथे देव्हाऱ्यामध्ये ना घालण्यासाठी माझ्याकडे ना 2 वस्त्र आहेत, एक लाल कलरचं आणि एक पिवळ्या रंगाचं. पण हे पिवळ्या रंगाचं वस्त्र ना मला ना इथे इतकं छान वाटतं आणि इतका सुंदर दिसतो तो देव्हारा. सध्या ना बाल्कनीमध्ये ना छान असं जास्वंदाचं फुलाचं झाड मी लावलेलं, आणि ते जास्वंदाचं झाड बघा रोजचं 1-2 1-2 असं फूल मला देतं, आणि मस्त छान असे ना छोटे छोटे जास्वंदाचे फुलं तिथे लावलेले. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.